महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। KAKP महाविद्यालयात राष्ट्रीय ग्रंथपाल दिनानिमित्त आयोजित विद्यापीठ स्तरीय वादविवाद स्पर्धा संपन्न। विवेकानंद प्रतिष्ठान पुरस्कृत वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय ग्रंथपाल दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विद्यापीठ स्तरीय वादविवाद स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले। स्पर्धेच्या उद्घाटन सत्रात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर रमेश बारी, कवयित्री बहिणाबाई चौधरी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे ज्ञानस्रोत केंद्राचे संचालक डॉक्टर चंद्रशेखर वाणी, ज्येष्ठ पत्रकार व तरुण भारत या वृत्तपत्राचे वृत्त संपादक श्री रवींद्र मोराणकर, कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर हर्षा खडके, ग्रंथपाल डॉक्टर हितेश ब्रिजवासी यांची उपस्थिती लाभली। स्पर्धेच्या सुरुवातीला सरस्वती मातेची पूजा करून कार्यक्रमाची प्रास्ताविक व प्राचार्य मनोगतातून स्पर्धेच्या आयोजनामागील भूमिका व महाविद्यालयाच्या विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली। स्पर्धेत उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ परिक्षेत्रातील जळगाव, जामनेर, धरणगाव, धुळे, मुक्ताईनगर, चोपडा व अन्य ठिकाणाहून आलेल्या एकूण 11 संघांनी सहभाग सक्रिय नोंदवला असून सर्व संघांनी उत्तम सादरीकरण केले। स्पर्धेच्या दुसऱ्या सत्रात सर्व सादरीकरण करण्यात आले। या स्पर्धेसाठी AI कृत्रिम बुद्धिमत्ता ग्रंथालयाचे महत्त्व कमी करेल होय नाही, समाज माध्यमांचा आजच्या पिढीवर होणारा परिणाम सकारात्मक नकारात्मक, उच्च शिक्षणातील सद्यस्थिती सकारात्मक नकारात्मक असे विषय देण्यात आले होते आणि यात सर्व सहभागी संघांनी उत्कृष्ट सादरीकरण केले। यानंतर स्पर्धेच्या तिसऱ्या व अंतिम सत्रात पुरस्कार वितरण सोहळा पार पडला। या सत्राच्या अध्यक्षस्थानी श्री विनोद पाटील, विवेकानंद प्रतिष्ठानचे प्रशासकीय अधिकारी श्री दिनेश ठाकरे, डॉक्टर चंद्रशेखर वाणी, श्री रवींद्र मोराणकर यांची प्रमुख उपस्थिती होती। या सत्रात परीक्षकांनी केलेल्या परीक्षणाचा अनुभव व परीक्षण कोणत्या आधारावर करण्यात आले आहे व त्याची भूमिका स्पष्ट केली व आयोजकांना शुभेच्छा दिल्या। तसेच स्पर्धेत सहभागी झालेले संघ व्यवस्थापक आणि स्पर्धक यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले व आयोजनाबद्दल आपली प्रतिक्रिया दिली व सत्राचे अध्यक्ष यांनी सर्व विजेत्यांना शुभेच्छा देऊन विद्यार्थ्यांनी सतत अशा प्रकारच्या स्पर्धेत सहभाग घेऊन आपले कौशल्य विकसित करावे असा संदेश दिला। या स्पर्धेत MD पालेशा महाविद्यालय धुळे प्रथम क्रमांक, आयोजक महाविद्यालय KPKP संस्थेचे वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय द्वितीय पुरस्कार व मुळजी जेठा महाविद्यालय जळगाव यांना तृतीय पुरस्कार देण्यात आला। तसेच उत्तम सादरीकरणामुळे KCE संस्थेचे IMR महाविद्यालय जळगाव यांना उत्तेजनार्थ पुरस्काराने गौरवण्यात आले। स्पर्धेतील विजेत्या संघांना रोख रक्कम, प्रमाणपत्र व चषक तसेच सर्व सहभागी स्पर्धक व संघ व्यवस्थापकांना सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले। स्पर्धेचे सूत्रसंचालन सौ दीपाली पाटील यांनी केले तर आभार श्री विजय निंबाळकर यांनी केले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉक्टर हितेश ब्रिजवासी, डॉक्टर हर्षा खडके, डॉक्टर संतोष भटगुजर, डॉक्टर वैजयंती चौधरी, श्री हितेंद्र सरोदे, श्री सुनील नारखेडे, श्री सुनील बारी, श्री प्रदीप सपकाळी, श्री सागर पाटील आदींनी सहकार्य केले। तर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर रमेश बारी व प्रशासकीय अधिकारी श्री दिनेश ठाकरे यांनी मार्गदर्शन केले। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी धनराज गोपाळ, तृप्ती भुईर, जळगाव।